धन निरंकार जी. कर्म हा मनुष्य जीवनाचा महत्वाचा अंग आहे. कर्म म्हणजे कोणतीही कृती अथवा काम. भारतीय तत्वज्ञानानुसार वेदशास्त्रामध्ये कर्माला खूप मोठा महत्व आहे. एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये कर्माचे 4 विधान सांगितलेले आहेत. कर्म चतुर्विध येथ, नित्य आणि नैमित्य, काम्य आणि प्रायश्चित्त, जाण निश्चित विभाग. असे 4 प्रकारचे कर्म, नित्य कर्म, नैमित्य कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म असे असतात. नित्य कर्म म्हणजे दररोज आपण करायचे जे काम आहेत. सकाळ उठून आंघोळ करायचं, पूजा विधी करून आपापल्या कामाला लागायचं, संध्याकाळी आणि परत घरी यायचं. दैनंदिन कार्यक्रम हे असंच चालूच असतात. अशा कामाला नित्य कर्म असे म्हणतात. नैमित्य कर्म म्हणजे कोणत्या तरी निमित्ताने घडत असलेल्या कामाला नैमित्य कर्म म्हणतो. जसे सण आला की वर्षाला एकदा सण येतो आणि त्या सणाच्या निमित्ताने पुरणपोळीचं जेवण स्वयंपाक करून सण आपण साजरा करतो. कोणतीही एक निमित्त प्रकार निमित्ताने जे काम करायचं असतं ते नैमित्य कर्म असतं. त्यानंतर काम्य कर्म म्हणजे जे काही दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवून दुसऱ्याकडून काही मिळत असेल म्हणून आपण त्याचं काम करणे हे काम्य कर्म असतं. आणि शेवट प्रायश्चित्त कर्म. चुकीची जाणीव झाल्यावर चुकीसाठी प्रायश्चित्त म्हणून आपण जे काही काम करतो, आपले पाप घालवण्यासाठी जे काही कर्म करतो, असे कर्म प्रायश्चित्त कर्म असतात. म्हणून या 4 कर्मामध्ये नित्य आणि नैमित्तिक कर्म हे आपल्याला करणं आवश्यक आहे. नाथ महाराज सांगतात की नित्य आणि नैमित्तिक हे कर्म जाणं आवश्यक, आणि काम्य कर्म आणि ते प्रायश्चित्त जे कर्म आहेत त्यामध्ये काम्य कर्म आपल्याला त्यागायचं आहे. पाप कर्म, हिंसा असे निषिद्ध कर्म आपल्या हातून घडत असतात, म्हणून ते काम्य कर्म आपल्याला त्याग करायचा आहे. मनामध्ये कोणतीही कामना शक्ती, इच्छाशक्ती न ठेवता कर्म करायचं आहे. असे 4 प्रकारचे कर्म आपल्याला घडत असतात, आणि या 4 प्रकारच्या कर्मामध्येच काही कर्म सत्कर्म घडतात, काही कर्म दुष्कर्म असे कर्म घडतात. 3 प्रकारचे कर्म शास्त्राने आपल्याला सांगितलेले आहेत. संचित कर्म, क्रियामान कर्म आणि भोग कर्म. त्याला प्रारब्ध कर्म असेही म्हणतात. संचित कर्म म्हणजे अनंत जन्माच्या आमचे जे काही केलेले कर्म आहेत, जे काही पाप पुण्यांचा जो गाठोडा आहे त्याला संचित कर्म म्हणतात. आणि त्याच कर्मातील थोडंसं भाग भोग म्हणून या जीवनामध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. जे काही भोग आहेत त्यालाच प्रारब्ध कर्म असे म्हणतात. आणि क्रियामान कर्म म्हणजे सध्या आपण जे काही क्रिया करतो, जे काम करतोय तेच क्रियामान कर्म आहेत. आणि त्याच क्रियामान कर्मावर आपलं भवितव्य अवलंबून असतं. गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, कर्म असे करा की फळाची इच्छा करू नका. कर्म करणं तुमच्या हातात आहे, फळ घडवणं तुमच्या हातात नाहीये. कर्मण्येवाधिकार असते, मा फलेषु कदाचन, मा कर्म फल हेतुर्भूत, माते संगोस्त्व कर्मणी. धन निरंकार.